5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता सोडण्याची आता एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी ही गोड बातमी म्हणावी लागेल, कारण गेले 2 दिवस झालं पैशांचं वितरण महिलांना होऊ लागले। ज्या महिलांना पैसे अजून बँकेच्या खात्यावरती आले नाहीत त्यांना त्यांच्या हक्काचे ऑक्टोबरचे आणि सप्टेंबरचे 1500 अधिक 1500 3000 रुपये 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता बँकेच्या खात्यावरती मिळतील, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे। ज्या लाडक्या बहिणींना अजून पैशांचं वितरण झालं नाही, म्हणजेच 3000 रुपये त्यांच्या बँकेत आले नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक महिलांना गेले 2 दिवस झालं सरकारने पैसे सोडून पण बँकेच्या खात्यावरती मिळाले नाहीत। काही महिलांचे मेसेज आले आहेत, त्यांना पैसे आलेत, त्यांना आता शेजारच्या अनेक लाडक्या बहिणींना पैसे आलेत, परंतु त्यांच्या शेजारच्याच लाडक्या बहिणींना अनेकांना पैसे आलेले नाहीत। बँकांचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे या पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून झालेलं नाही। त्यामुळे 5 ऑक्टोबर सायंकाळी 5:30 वाजता म्हणजेच 5:30 पैशांचं वितरण या महत्त्वाच्या 16 जिल्ह्यामध्ये होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये असेल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, त्यांना सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण आता 5 ऑक्टोबर रोजी 5:30 वाजता होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। तसेच तुम्ही आता सुरुवातीला व्हिडिओची बातमी देखील पाहिली आहे की स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलंय की आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे टोटल आता 2 महिन्यांचे 3000 रुपयांचा लाभ आम्ही सुरू केलाय। परंतु काय झाले, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे का लवकर जमा होत नाहीत त्याचं कारण सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी आता या ठिकाणी सांगितलंय। ते म्हणजे सर्व लाडक्या बहिणीची ई-केवायसी त्या ठिकाणी प्रोसेस सुरू आहे। काही लाडक्या बहिणी ई-केवायसी करू लागलेत, तर काही लाडक्या बहिणी ई-केवायसी करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे बँकांचा सर्व्हर डाऊन आहे, त्यामुळे अनेक महिलांना गेले 2 दिवस झालं पैशांचं वितरण होऊ शकलं नाही। परंतु 5 ऑक्टोबर 5:30 वाजता हे पैशांचं वितरण सुरळीत होईल, असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। 16 जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी सरकारने कोणती तयार करण्यात आल्या, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, आता 5 ऑक्टोबर हा सोन्याचा दिवस तुमच्यासाठी असणार आहे। बघा, का पैसे आले नाहीत तुम्हाला, तर ई-केवायसी महिला करू लागलेत, त्यामुळे बँकांचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे तुम्हाला गेले 2 दिवस झालं सरकारने पैसे सोडून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता पैसे पडण्यासाठी लेट होत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजिबात काळजी करायचं नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, जोपर्यंत तुमचा लाडका भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। परंतु आता ई-केवायसी मुळे थोडा लेट होत आहे, म्हणजे 2 दिवस झालं पैशांचं वितरण होऊ लागले, परंतु अनेक लाडक्या बहिणींना तरी पण आता पैशांची आतुरतेने वाट बघावी लागते। एवढंच तुम्ही आता समजून घ्या, कारण ई-केवायसी करू लागले आहेत। ई-केवायसी का करू लागलेत, कारण पुढील आता 5 वर्षांमध्ये तुम्हाला कोणतेही कागदपत्र इथून पुढे सादर करण्याची गरज नाही, कोणतेही काम करण्याची गरज नाही, फक्त ही लास्ट काम तुम्हाला ई-केवायसी करायचे आहे। आणि ई-केवायसी करत असल्यामुळे गेले 2 दिवस झालं पैशांचं वितरण सरकारने केलंय, तरी पण महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले नाहीत। ज्या महिलांना पैसे गेले 2 दिवस झालं जमा झाले नाहीत त्यांना 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 जिल्ह्यामध्ये गेले 2 दिवस झालं हे पैशांचं वितरण झालंय। ज्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण करण्यात आलेलं नाही त्यांना 5 ऑक्टोबर रोजी ठीक 5:30 वाजता हे पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणीसमोर एक गंभीर प्रश्न आता निर्माण झालाय, ती म्हणजे ई-केवायसी सरकारने अचानक करायला लावल्या, ते आता आम्हाला जमन झाले असं लाडक्या बहिणी सांगितलेत, OTP येत नाही असं लाडक्या बहिणी समजू लागलेत। काही लाडक्या बहिणी ई-केवायसी जमत नाही म्हणून सोडून दिलंय। मग याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलंय आणि 5 ऑक्टोबर सायंकाळी 5:30 वाजता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांची निवड आता करण्यात आल्यात, तुम्ही आता लक्ष देऊन 2 मिनिटे पाहायचं आहे। लाडक्या बहिणींना टेन्शन लागलं होतं की ई-केवायसी आम्हाला जमत नाही, OTP येत नाही, आम्हाला ज्या ठिकाणी ई-केवायसी करायला आम्ही जातोय त्या ठिकाणी आमची ई-केवायसी होईन झाल्या, अशा प्रकारच्या तक्रारी आता लाडक्या बहिणींच्या होत्या, तर त्या सुद्धा तक्रारी आता एकनाथ शिंदे साहेबांनी सॉल्व्ह केल्या आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही अजिबात घाबरून जायचं नाही। काही जण म्हणतात ई-केवायसी जर नाही केली तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार, अशा प्रकारच्या बातम्या पसरू लागलेत। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय, सर्व लाडक्या बहिणींना हे सांगितलंय की तुम्ही आता ई-केवायसी बद्दल घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही, अजिबात तुमचा आता लाभ बंद होण्यात येणार नाही। फक्त
अफवा पसरत असतात, तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष त्या ठिकाणी होऊ नका। तुमचा लाभ पुढील 5 वर्षापर्यंत कोणी सुद्धा आता अजिबात बंद करणार नाही। फक्त तुम्ही चुकीच्या मार्गाने लाभ घेऊ नका। तुमच्या घरातील पुरुष जर एखादा कोण लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असेल तर तुम्ही महिला व बाल विकास खात्याला सांगा, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। कारण आमच्या चौकशीच्या दरम्यान जवळपास 20,000 पुरुष लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी घेत असल्याचं आढळलंय। त्यामुळे आमचा नाइलाज झाला आणि आम्ही KYC महिलांना करायला लावलं। कारण पुरुष त्या ठिकाणी कोणी सुद्धा हप्ता घेऊ नये, फक्त महिलाच या योजनेचा हप्ता घ्यावा हीच आमची इच्छा आहे आणि पुढील 5 वर्षांमध्ये ही योजना आहे अशी चालू राहावी, असं एकनाथ शिंदे साहेबांनी एका भाषणामध्ये सांगितलंय। त्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मिळाले नाहीत त्यांना 5 ऑक्टोबर बरोबर 5:30 वाजता पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। लाडक्या बहिणींसाठी सोन्याचा दिवस उघडला 5 ऑक्टोबर रोजी। आता बरोबर या 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगण्यात आल्या, आता जाहीर करण्यात आल्या। कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे हे तर तुम्हाला समोर सांगणारच आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लाडक्या बहिणींना दसऱ्याला पैसे हे मिळाले आहेत, तर काही बहिणींना काल सुद्धा पैशांचं वितरण झालंय। परंतु ज्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण आता 2 ते 3 दिवसांमध्ये खात्यावरती आले नाहीत त्यांचा एक प्रॉब्लेम झालाय, ती म्हणजे हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी कठीण आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। ते म्हणजे पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या 4 बँका मोठ्या असल्याने या बँकेमध्ये पुरुष सुद्धा आता खातं उघडून त्यांनी लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत टोटल 14 हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतले आहेत। त्यामुळे अनेक महिलांना या ठिकाणी या बँकेमध्ये पैसे जमा झाले नाहीत। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून स्पष्ट झालंय। आता याच बँकेमध्ये पुरुषांनी सुद्धा वर्षभर झालं 14 हप्त्याचे आता पैसे बँकेत घेतले होते। त्यामुळे या बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की ज्या महिला आता ही 2 कामे करणार नाहीत त्यांना बँकेमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरचे पैसे येणार नाहीत। कारण लक्षात ठेवा, समजून घ्या तुम्ही, 4 बँकेमध्ये पुरुषांनी देखील हप्ता घेतलाय। त्यामुळे पुरुषांनी हप्ता घेतल्यामुळे आता थोडा प्रॉब्लेम झालाय। सरकारनं ठरवलंय की फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांनाच हा लाभ दिला पाहिजे। हा हप्ता त्या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू महिलांनीच घेतला पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे। परंतु या बँकेमध्ये काही श्रीमंत महिलांनी सुद्धा आता गेले वर्षभर झाला हप्ता घेतलाय। तसेच आता तर हद्दच पार झाल्या, ती म्हणजे काही पुरुषांनी पण आता याच बँकेमध्ये हप्ता घेतलाय। कारण याच बँकेमध्ये आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही नियम नाही, मिनिमम बॅलन्स ठेवा, एवढी शिल्लक रक्कम ठेवा असा कोणताही नियम नाही। त्यामुळे या बँकेमध्ये पुरुषांनी खातं उघडून लाभ घेतला आहे। त्यामुळे ज्या गोरगरीब आणि गरजू महिला होत्या त्यांच्या पोटावर पाय दिल्यासारखं सरकारला झालं आहे। त्यामुळे सरकारने सगळ्यात मोठ्या 4 बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस आणि बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये खाते असणाऱ्या बहिणींच्या बँकेत ही महत्त्वाची कामे तुम्हाला केल्याशिवाय तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार नाहीत। पैशांचं वितरण 2 दिवस झालं सुरू झाले हे तुम्ही लक्षात ठेवा। परंतु तुम्हाला ही मोबाईलवरतीच 2 मिनिटांच्या आतमध्ये ही प्रोसेस तुम्हाला काम करायला सांगितलंय। का करायला सांगितले? कारण पुरुष सुद्धा या लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये हप्ता घेऊ लागलेत। त्यामुळे सरकार कन्फ्यूज झाले की नेमका आम्ही पुरुषांना हप्ता देतोय का लाडक्या बहिणींना हप्ता देतोय हे सरकारला आता समजणं झालंय। त्यामुळे महत्त्वाची कामे 2 कोणती करायची आहेत, तसेच 16 जिल्ह्यामध्ये 5 ऑक्टोबर रोजी 5:30 वाजता संध्याकाळी कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत हे तुम्ही आता लक्ष देऊन पाहायचं आहे। लाडक्या बहिणींनो, एक मोठा घोटाळा झालाय, तो म्हणजे पुरुष आता या ठिकाणी हप्ता घेऊ लागले। त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यासाठी लेट होत आहे। 2 दिवस झालं पैशांचं वितरण होऊ लागले। परंतु या बँकेतील महिला जास्त असल्यामुळे आता या बँकेमध्ये पुरुषांनी लाभ घेतला असल्यामुळे सरकारला समजून येणं झाले की नेमकं पुरुषांना हप्ता आम्ही देऊ लागलोय की लाडक्या बहिणींना हप्ता देऊ लागलोय। कारण पुरुषांनी तशा प्रकारे अर्ज भरून लाडकी बहीण योजना आम्ही आहोत असं फोटो त्या ठिकाणी खोटं दाखवून अर्ज भरला होता आणि सरकारला हे समजणं झाले की नेमकं लाडक्या बहिणी कोण आणि नेमकं पुरुष कोण। त्यामुळे अर्जांची पडताळणी या बँकेमध्ये गेले 1 महिन्यापासून सरकार करत होतं। त्यामुळेच आता या बँकेमध्ये आता लाडकी बहीण योजनेचा आता बँकेच्या खात्याला ज्यांनी जोडले आधार कार्ड त्यांच्या खात्यामध्ये आता हे पैशांचं वितरण होऊ शकलं नाही। त्यामुळे लक्ष देऊन बघायचं आहे कोणकोणती कामे करायची आहेत। आता नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 5 ऑक्टोबर सायंकाळी 5:30 वाजता हे पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, या 16 जिल्ह्यांची लिस्ट आपण या ठिकाणी पाहायचं आहे। आणि तुम्ही हे विसरू नका की पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया 4पैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल
तर तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत, जेणेकरून सरकारला हे समजलं पाहिजे की तुम्ही खरंच लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी गोरगरीब आणि गरजू महिला आहेत, हे सरकारला आता समजलं पाहिजे। त्यामुळे आता इथून पुढे आता लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, 5 ऑक्टोबर तुमच्यासाठी सोन्याचा दिवस उघडलाय। आता नेमकं तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला कोणती प्रोसेस सरकारनं करायला सांगितल्या, पुढे तुम्हाला ती प्रोसेस करून दाखवणार आहे। त्यामुळे 2 मिनिटे लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। सर्वात पहिल्यांदा आपण 16 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। 16 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, तुम्ही कान देऊन आता लक्ष देऊन बघायचं आहे। 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता जाहीर करण्यात आल्या। 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल आणि तुमच्या कोणत्या बँकेमध्ये तुम्ही खातं खोललंय, आता कोणती प्रोसेस करावी लागणार आहे ती पण बघा, कारण या बँकेमध्ये पुरुषांनी पण हप्ता घेतल्यामुळे ही 2 कामे जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे टोटल 3000 रुपये 5 ऑक्टोबर रोजी 5:30 वाजता येण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे 2 मिनिटांच्या आतमध्ये कोणतं काम करायचं आहे नक्की तुम्ही बघायचं आहे। पण तत्पूर्वी कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत, या 16 जिल्ह्यांची लिस्ट 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सांगतो। यामध्ये पहिला जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे गोंदिया जिल्हा, दुसरा जिल्हा निवडण्यात आलाय गडचिरोली जिल्हा। गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या जर लाडक्या बहिणींची आपण जर पाहिली तर टोटल 2,96,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या होत्या, परंतु टोटल यामध्ये आता 2,50,000च लाडक्या बहिणींना हा लाभ या ठिकाणी आता 5 ऑक्टोबर बरोबर 5:30 वाजता पैशांचं वितरण होणार आहे। त्या ठिकाणी फक्त 2.5 लाखच बहिणींना या 2 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्या ठिकाणी 46,000 लाडक्या बहिणी अपात्र या ठिकाणी करण्यात आलेत। त्याचं कारण म्हणजे यामध्ये पुरुष सुद्धा हप्ता घेऊ लागलेत, तसेच ज्या लाडक्या बहिणी आता सरकारी सेवेमध्ये नोकरीला होत्या त्या सुद्धा हप्ता घेऊ लागल्याचं सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत। त्यामुळे अजून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, तसेच ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे, स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे आणि बँक ऑफ इंडिया आहे, चारीपैकी बँकेत असेल या बँकेमध्ये पुरुषांनी देखील लाभ घेतलाय। त्यामुळे तुम्हाला कोणती 2 कामे करायला सरकारने सांगितलंय, तुम्ही लाडकी बहिणीचा आहात हे सरकारला कळू देण्यासाठी कोणती कामे करायची आहेत हे तुम्ही आता इथं लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी दुसरे 2 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत। 16 जिल्ह्यांची टोटल यादी आहे। 2 जिल्हे आता सांगितलेत, गडचिरोली आणि गोंदिया। त्यानंतर पुढचे 2 जिल्हे आहेत अकोला आणि अमरावती। आता अकोला आणि अमरावती या 2 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीने आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता 14 हप्त्याचे पैशांचे वितरण या ठिकाणी घेतलेत, त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। परंतु पोस्टा स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत आणि बँक ऑफ इंडियामध्ये यामध्ये खाते असले तर तुम्हाला थोडं थांबायचं आहे। तुम्हाला हप्ता गेल्या 2 दिवसाला जमा झालाय, परंतु या बँकेमध्ये जमा अद्याप झालेला नाही। त्याचं कारण सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। त्यामुळे तुम्ही कोणतं काम करायचं आहे हे तुम्ही पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण ही जर 2 कामे तुम्ही नाही केली तर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये तुम्हाला आता गमवावे लागतील। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा। तत्पूर्वी तुम्हाला पुढचे 2 जिल्हे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले, ते म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय आणि त्यानंतर आता अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांची जर संख्या लाडक्या बहिणींची पाहायला गेली तर त्या ठिकाणी टोटल 2,86,000 लाडक्या बहिणींची संख्या आहे। या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3,000 रुपयांचा लाभ महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। परंतु तुम्ही लक्षात ठेवा, आधार कार्डला बँकेचं खातं लिंक पाहिजे आणि पोस्टा स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत आणि बँक ऑफ इंडिया या 4 बँकांमध्ये जर खाता असेल आणि तुम्ही आधार कार्डला लिंक असेल तर ही 2 कामे केल्याशिवाय तुम्हाला 5 ऑक्टोबर रोजी 5:30 वाजता पैशांचं वितरण होणार नाही। त्यामुळे कोणती कामे करायची आहेत नक्की बघा। तुम्हाला कुठे लांब जायची सुद्धा गरज नाही, तुमच्या मोबाईलवरतीच तुम्हाला कसं काम करायचं आहे, कोणतं काम करायचं आहे 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा। त्यानंतर पुढचे 2 जिल्हे निवडण्यात आलेत, ते म्हणजे कोल्हापूर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जळगाव। या 2 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत पोस्टात स्टेट बँकेत खातं खोललंय आणि हप्ता घेतलाय त्यांनी थोडं थांबायचं आहे। परंतु लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर 4 लाखांच्या वरती या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत्या। गेले 2 दिवस झाले या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले, परंतु मोठ्या मोठ्या बँकेमध्ये आता गव्हर्नमेंट बँकेमध्ये महिलांनी खातं खोललंय आणि पुरुषांनी सुद्धा लाभ त्यामध्ये घेतले असल्यामुळे पुरुषांना आणि लाडक्या बहिणींना दोघं मिक्सिंग झाले आणि यामध्ये सरकारला आता हे समजणं झाले की नेमकं लाडक्या बहिणी कोणत्या आणि पुरुष कोणते। त्यामुळेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आता जमा होण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याचं
असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अजून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी 5 ऑक्टोबर बरोबर 5:30 वाजता होणार आहे, हीच अपडेट तुम्हाला पुढे सांगणार आहे। तुमचा जिल्हा सुद्धा यामध्ये नक्की असू शकतो। त्यामुळे तुम्हाला गेले 2 दिवस झालं पैशांचं वितरण जर झालं नसेल तर आता तुम्हाला 5 ऑक्टोबर बरोबर 5:30 वाजता तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण होणार आहे। 5 ऑक्टोबर रोजी 5:30 वाजल्यापासून बरोबर रात्री 12 वाजेपर्यंत हे पैशांचा आता वितरणाचा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून ठेवण्यात आला आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी नक्की असणार आहे। पुढील 2 मिनिटे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतर पुढचे 2 जिल्हे सांगण्यात आलेत, रायगड आणि लातूर। आता रायगड आणि लातूर ज्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी राहत असतील तर त्यांना आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। 5 ऑक्टोबर हा सोन्याचा दिवस लाडक्या बहिणींचा असणार आहे, कारण 2 दिवस झालं पैशांचं वितरण होऊ लागले, परंतु लाडक्या बहिणींना आता त्या ठिकाणी प्रॉब्लेम झालाय। तो म्हणजे त्या ठिकाणी पोस्टात, स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होऊ शकलं नाही। त्यामुळे तुमचं पण या बँकेत खातं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पुढे सांगणारच आहे। तत्पूर्वी महत्त्वाचे अजून या ठिकाणी 8 जिल्हे बाकी आहेत। 8 जिल्हे सांगितलेत, अजून 8 जिल्हे बाकी आहेत। हे 8 जिल्हे कोणते आहेत तुम्ही आता बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचे 2 जिल्हे निवडण्यात आलेत, तो म्हणजे सिंधुदुर्ग आणि सोलापूर। या 2 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील तर यामध्ये अपात्र महिलांची संख्या वाढलेली आहे। त्याचं कारण म्हणजे महिलांनी काय केलंय, चुकीचं आधार कार्ड दिलंय, आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिलाय। काही महिलांनी तर हद्दच पार केल्या। ते म्हणजे आता त्यांचा पती आणि त्यांनी असं एका घरातील दोघे हप्ता घेऊ लागले होते। म्हणजे पुरुषांनी काय केले, खोटी कागदपत्र काढली, खोटं त्याच महिलांचा फोटो त्या ठिकाणी बायकोचाच फोटो एडिट केला आणि त्या ठिकाणी आम्ही पण महिलाच आहोत अशा प्रकारे खोटं सांगून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उघडकीस आल्याने सरकारने आता ई-KYC करायला लावल्या। ई-KYC तुम्हाला आता नाही केली तरी सुद्धा सप्टेंबर ऑक्टोबरचा पैसा त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती वितरित होणार आहे। परंतु पोस्टात, स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत आणि बँक ऑफ इंडिया या 4 बँकेमध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींनी जर ही कामे जर आता विसरली तर तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार नाही। कोणती कामे करायची आहेत 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो, सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। त्यामुळे आता पुढचे जिल्हे सांगण्यात आले, ती म्हणजे आता पुणे आणि बीड। आता पुणे आणि बीड या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील तर त्या लाडक्या बहिणींची संख्या सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या, ती म्हणजे 5,30,000 लाडक्या बहिणींची संख्या। आता लाडक्या बहिणींची संख्या का वाढल्या तर पुणे जिल्हा खूप मोठा आहे आणि यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या खूप बलाढ्य आहे आणि त्यामुळे यामध्ये आता लाडक्या बहिणींची संख्या असल्यामुळे जास्त वाढलेला आहे। त्यानंतर आता पुढचे जिल्हे कोणते आहेत बघा लाडक्या बहिणींनो, आता पुढचा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुचवलाय, तो म्हणजे लातूर आणि वर्धा। लातूर आणि वर्धा या 2 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड आपलं बँकेचं खातं लिंक केलं असेल त्यांच्या खात्यावरती पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। त्यांच्याच खात्यावरती का करण्यात येणार आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणी आता टोटल आपल्या खात्यामध्ये म्हणजे पोस्टात खाते असू द्या किंवा स्टेट बँकेत खाते असू द्या, महाराष्ट्र बँकेत खाते असू द्या, आधार कार्ड बँकेला लिंक करणार नाहीत त्यांना पैशांचं वितरण करण्यात येणार नाही। कारण आधार कार्डाचा जो नंबर असतो त्याच्यावरूनच पैशांचं वितरण या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती करण्यात येत असतं। परंतु आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा त्या ठिकाणी लाभ येणार नाही। बघा सरकारने सांगितले की ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये उत्पन्न आता वाढलेलं आहे, पहिला उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये होतं, परंतु आता उत्पन्न डायरेक्ट टोटल आता 2.5 लाखांच्या वरती गेलंय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती जाईल त्यांना हा हप्ता वितरित करण्यात येणार नाही, कारण फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठीची योजना काढली आहे। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं असेल तर तुम्ही गोरगरीब आणि गरजू महिला या ठिकाणी होणार नाही, त्यामुळे तुमच्या खात्यावरती पैशांचं वितरण होणार नाही। आता शेवटचा मुद्दा राहिला तो म्हणजे पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींना नेमकं कोणती कामे करायची आहेत आता तुम्ही लक्ष देऊन बघा। लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी महत्त्वाची कामे तुम्हाला करायला सांगितले, ती म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये ज्या लाडक्या बहिणीचं खातं आहे त्यांनी आता कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा तुमचं जर आधार कार्ड काढून बरोबर त्या ठिकाणी आता 10 वर्ष आधी झालं असेल
म्हणजेच आता सुरू आहे 2025चं हे वर्ष सुरू आहे, बरोबर याच्या पाठीमागे 10 वर्ष म्हणजेच 2015च्या आधी जर तुमचं आधार कार्ड काढून त्या ठिकाणी जुनं झालं असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट करायला सांगितलंय। अपडेट करायला म्हणजे काय सांगितलंय तर त्यावरील तुमचं नाव असेल तेच नाव तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती आहे का बघा। तसेच तुमच्या आधार कार्डवरील जी जन्मतारीख आहे तर ती एकेरी भाषेत आहे, म्हणजेच काही बहिणींचं 1980, 1970, 1975, 1986 अशा प्रकारे एकेरी भाषेत जन्मतारीख आहे। मग त्या लाडक्या बहिणींना काय सांगितले सरकारने की तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती जशा प्रकारे पूर्ण अक्षरामध्ये जन्मतारीख लिहिल्या तशाच प्रकारचे तुमच्या आधार कार्डवरती जन्मतारीख पाहिजे। तसेच तुमच्या पासबुकवरती आता जे नाव पूर्ण अक्षरात लिहिलंय तेच आधार कार्डवरती असलं पाहिजे, कारण आता तुमचा अर्ज जो आहे तुमची KYC ची प्रोसेस जो आहे तर ती आता कोण चेक करणार आहे तर ती मशीन चेक करणार आहे। पहिला कोण करत होतं, महिला व बाल विकास खात्याच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज आहे तर तो अंगणवाडी सेविका चेक करत होत्या, परंतु आता त्या ठिकाणी चेक कोण करतंय तर चेक या ठिकाणी आता मशीन करते। त्यामुळे मशीनमध्ये थोडासा जरी चुकीचा फॉल्ट आढळला तर तुमचा आता त्या ठिकाणी लाभ बंद होऊ शकतो। त्यामुळे आधार कार्डच्या नंबरवर पैसे येत असल्याने तुम्हाला या 4 बँकेमध्ये जी तुमची खाती आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिस यामध्ये खाते असेल तर आधार कार्डवरील ही कामे तुम्ही पटकन करून घ्या, अन्यथा तुमचा लाभ येण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी हाय असं चालू राहू द्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँकेचं खातं लिंक नक्की करून घ्या व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।